वचन दिले तू मला मालिकेचा आजचा 22 एप्रिलचा भाग खूप धमाकेदार जबरदस्त दाखवलाय प्रेक्षकांनो. कारण आता शौर्य ऊर्जाच्या प्रेमाबद्दलचं सत्य विक्रांतकडून आमदाराला काय समजतं तो अर्पिताला पुढे उभा करून जाब विचारतो त्याबद्दल. तर अर्पिता स्वतः हात जोडून शौर्यसोबत तिला लग्न करायचं नसल्याचं सांगून ते लग्न मोडते आणि शौर्याचं जिच्यावरती प्रेम आहे तिच्याशी लग्न होऊन जावते असं तिने जरी सांगितलं असलं तरीसुद्धा शौर्याच्या प्रेमाबद्दलचं सत्य लपवून हर्षवर्धनने आपल्यासोबत दगाबाजी केली असा विचार करत आमदार आता चवताळलाय आणि तो आता एक वेगळीच खेळी खेळणार आहे. हर्षवर्धनची तुखरी नस दाबणार आहे. त्यातच मध्येच दिव्याने आग लावून ठेवली. ऊर्जावरती चाललेली गोळी शौर्याने झेलली म्हणून त्याच्या जीवावरती संकट बेतलं हे विजयाला सत्य सांगितलं आणि विजयाने अख्खं घर डोक्यावर घेतलंय. ऊर्जासोबत फोनवरती अर्पिताबद्दलचे सगळे गैरसमज दूर करत शौर्य ऊर्जाशीच लग्न करणार असल्याचं वचन दिलंय त्याने. पण त्यातच आता मोठा जबरदस्त ट्विस्ट आलाय पद्माच्या केसमध्ये. कारण 10 दिवसात पद्माच्या केसची हेअरिंग असणार आहे आणि आता हर्षवर्धनने केसमध्ये ऊर्जाला जरी चॅलेंज केलं असलं तरी शौर्य हर्षवर्धनच्या विरोधात जाऊन ऊर्जाची मदत करणार आहे केसमध्ये पुरावा शोधण्यासाठी. तर आता तो पुरावा नक्की आहे तरी काय आणि आमदार हर्षवर्धनची अशी कोणती दुखरी नस दाबणार आहे बघूयात. त्यासाठी आजचा भाग शेवटपर्यंत जरूर बघा. भाग कसा वाटतो ते कमेंट करून कळवत चला. आणि प्रेक्षकांनो तुम्हाला एक विनंती आहे की प्लीज आपल्या व्हिडिओला हाई पॉईंट देत चला. कारण आपल्या चॅनलवरती फक्त खरे भाग टाकले जातात आणि ते इतर आपल्या या मालिकेच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचले पाहिजेत ना. त्यामुळे प्लीज व्हिडिओला हाई पॉईंट जरूर द्या. बघूयात जबरदस्त भाग. ऊर्जा पूर्वाला सांगते की मी शौर्यशी लग्न करणार नाही आहे पण त्याचे पैसे परत करणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. यावरून एक गोष्ट तरी माझ्या लक्षात आली आहे की खूप साऱ्या गोष्टींच्या बाबतीत मला माझं मन घट्टच करावं लागणार आहे. तिचा पडलेला चेहरा पाहून पूर्वा विचारते शौर्यशी बोलणं झालं आहे का तुझं. तेव्हा ऊर्जा सांगते की हो पण अर्धवटच. पूर्वा विचारते की अर्धवट का. तेव्हा ऊर्जा तिला सांगते की अर्पिता आली होती ना. पूर्वाच्या लक्षातच येत नाही अर्पिता कोण आहे नक्की. ऊर्जा तिला सांगते की जिच्याशी शौर्याचं लग्न ठरलंय ती. ऊर्जा सांगते की चावतेत का आई. मी आता ठरवलंय एका दिवस एकच गोष्ट जगायची. डोक्याला ताप करून घेणार नाही आहे मी. मला आता तरी खत्री सरांचे पैसे लवकरात लवकर परत करायचेत. मनावरचं ओझं जितकं लवकर खाली होईल ना तितकं बरं आहे. ऊर्जा तिच्या कामामध्ये व्यस्त होते पण पूर्वाला कळून चुकता की ऊर्जा हे फक्त वरवरचं बोलते कारण तिच्या मनात वेगळंच काहीतरी चालू आहे. इकडे तोपर्यंत विक्रांतने मंग्याचं बोलणं ऐकून घरी आग लावलेली असते. आता मात्र आमदार इतकं भडकतो की इतकं सगळं होत होतं आपल्या डोळ्यात देखत आणि आपल्याला साधं कळलंसुद्धा नाही. त्या जहागीरदाराने खेळ मांडला आपल्या इज्जतीचा. विक्रांत त्याला भडकवतो आता कळलं ना तुम्हाला की हे सतत साखरपुडा पुढे ढकलणं तीर्थाला मला भेटू न देणं ही सगळी नाटकं कशासाठी चालू होती ते. आमदार विक्रांतला सांगतो की नाही पण हर्षवर्धन असं करूच शकत नाही. तेव्हा विक्रांत विचारतो की हे तुम्ही इतक्या खात्रीशीर कसं काय सांगू शकता. आमदार सांगतो की कारण त्याला कल्पना आहे तो कोणाशी नडतोय ते. आणि ती मुलगी काय ती ऊर्जा शिंदे तिच्याकडे तो साधं फुटक्या डोळ्यांनी सुद्धा बघणार नाही. त्यावर विक्रांत म्हणतो की हो पण शौर्य तर बघतो ना म्हणजे शौर्य तर तिला आवडतो ना. तेव्हा आमदाराच्या डोक्यात काही शिरत नाही. मग हा विक्रांत सगळी परिस्थिती समजावून सांगतो की डॅड आता तुम्हीच मला सांगा जर माझं एका मुलीवरती प्रचंड प्रेम असतं आणि तिच्यासाठी मी अशी छातीवर गोळी वगैरे झेलली असती आणि तिथून बाहेर पडल्यानंतर मी हट्टच धरून बसतो असतो की लग्न करेन तर तिच्याशीच नाहीतर मी जीव देईन. अशा वेळेला तुम्ही काय केलं असतं. तेव्हा आमदार म्हणतो की कदाचित असंही घडू शकतं. तेव्हा विक्रांत वर तोंड करून विचारतो की 100% माझा मुद्दा बरोबर आहे हे मान्य का करत नाही आहेत तुम्ही.
तेव्हा आमदार त्याच्यावरती वचकतो, जास्तीची बडबड करू नकोस. मला वाटतं की बहुतेक अर्पिताला या सगळ्यातलं काही माहिती नसणार आहे. कारण काल जेव्हा ती आली होती तेव्हा ती कोलॅप्स झाली होती, खूप रडतही होती. पण आज जेव्हा ती घरी परतली तेव्हा खूप नॉर्मल होती. त्यावर आता विक्रांतला संशय असतोच. विक्रांत म्हणतो की अंदाज कसले बांधताय, पटकन बोलवा तिला आणि विचारा काय ते. आमदार लगेचच अर्पिताला हाका मारतो. आता तो आमदार हाका मारत असतोच की, पण हा विक्रांत मोठ्याने किंचाळत असतो, हाका मारतो, ओरडतो, अर्पिता खाली ये म्हटलं ना लवकर. अर्पिता घाबरत धावत येते, काय झालं असेल, आणि ती येऊन आमदाराच्या पुढे उभी राहते. ते येता क्षणी विक्रांत म्हणतो की आली ती आता, विचारा तिला. अर्पिता घाबरत विचारते की काय झालं पप्पा. आमदार तिला एकच प्रश्न विचारतो की शौर्याची तब्येत कशी आहे. अर्पिता सांगते की ठीक आहे तो आता. तो प्रश्न विचारतो की नेमकं तुमच्यात काय बोलणं झालं. आता मात्र अर्पिता संभ्रमात पडते. तेव्हा तो फिरून प्रश्न विचारतो की बाळा, तुमच्या दोघांमध्ये नक्की काय बोलणं झालं. अर्पिता सत्य लपवण्याचा प्रयत्न करते की काय नाही पप्पा, जनरल असं बोलणं झालं आमच्यात. तेव्हा आमदार शांतपणे विचारतो, अर्पी बाळा, माझ्याशी खोटं बोलू नकोस. तुझ्यात आणि त्या मुलात नक्की काय बोलणं झालं. तेव्हा तो विक्रांत इतकं खाऊक गिळून नजरेने बघत असतो ना अर्पिताला. अर्पिता फिरून खोटंच बोलते, नाही पप्पा, खरंच जनरल बोलणं झालं आमच्यात. पण आता विक्रांत तिच्यावरती परसतो, सगळं कळलं या आम्हाला. त्या शौर्याचं आणि ऊर्जा शिंदेचं लफडं आहे हे कळलं या आम्हाला. आता गुपचूप सांग की तुला हे सगळं माहिती होतं की नव्हतं. आणि पप्पा, तुम्ही इतकं शांतपणे का बोलताय तिच्याशी, विचारा ना तिला माहिती आहे का नाही ते. आमदार अर्पिताला प्रश्न विचारतो की हा नक्की काय म्हणतोय, हे सगळं खरं आहे. काय विचारतोय मी अर्पिता, हे सगळं ठाऊक होतं का. एवढा वेळ मूग गिळून गप्प उभी असणारी अर्पिता आता फक्त मान हलवूनच होकार देते. इकडे हर्षवर्धन खर्चांवरती भडकतो. मी पोलीस स्टेशनमध्ये केसचे अपडेट घ्यायला काय गेलो, इथे तुम्ही शेवटी गोंधळ घालायचा तो घालून ठेवलातच. विजया काय गरज होती त्या मुलीला शौर्याशी भेट घेऊ द्यायची. तेव्हा विजया सांगते की अहो पण ती इथून गेली तेव्हा हसतच गेली होती. हर्षवर्धन तिच्यावरती रागावतो की विजया, उगाच काहीच कळत नसल्याचा आव आणू नकोस. तुला काय वाटतं, ती मुलगी शौर्याकडे गेली आणि ते काय प्रेमाच्या गप्पा मारत होते का. तेव्हा विजयाला प्रश्न पडतो. ती विचारते, अहो पण जर शौर्याने सगळं खरं सांगितलं असतं तर ती तसं काहीतरी म्हणाली असती ना. तेव्हा हर्षवर्धन पुन्हा चिडतो. हर्षवर्धन म्हणतो की आता मला उलट प्रश्न विचारू नकोस. नक्कीच शौर्याने तिला सगळं खरं काय ते सांगितलं असणार आणि त्या मुलीने घरी जाऊन तिच्या पापाला. आता सगळाच खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसलाय. आमदाराला सत्य कळेल या भीतीने आता हर्षवर्धनचीच घाबरगुंडी उडते. विजया विचारते, पण आता काय करायचं आपण. हर्षवर्धन तिच्यावरती चिडतो, हेच करा तुम्ही प्रॉब्लेम क्रिएट करा आणि सोल्युशन मी काढत बसतो. तेव्हा दिव्याला इतकं हसू येत असतं, म्हणजे ती एंटरटेन होते ना सध्या. आजी पुढे येऊन हर्षवर्धनची समजूत घालते की हे बघ हर्षवर्धन, काही ठरवण्याआधी तू शौर्याशी एकदा बोलून घे. हर्षवर्धन सगळं भाडच त्यांच्यावरती काढतो की आईसाहेब तुम्ही तर याच्यामध्ये काही बोलूच नका आता, आणि तो तोंड फिरवतो. हर्षवर्धनला आता सुचत नसतं की हा जो मोठा गोंधळ होऊन बसलाय तो सोडवायचा तरी कसा. इकडे शौर्याला ऊर्जाची आठवण येते म्हणून तो तिला फोन करतो. ऊर्जा शौर्याचा फोनच घेत नाही, कारण तिला त्याच्यासोबतचं आधीचं बोलणं आठवतं. अर्पिता आली म्हणून त्याने बोलणं अर्धवटच टाकलं होतं, फोनही ठेवून दिला होता, म्हणून ती मुद्दाम करते. शौर्य पुन्हा तिला फोन करतो. आता ऊर्जा विचार करते की जोपर्यंत मी फोन घेत नाही तोपर्यंत शौर्य फोन करतच राहील, म्हणून ती फोन उचलते आणि शौर्याला सांगते, जे काही बोलायचं असेल ते लवकर बोल, मला भरपूर काम आहे. तेव्हा शौर्य विचारतो की काय झालं. तेव्हा ऊर्जा म्हणते की अरे मगाशी तू बिझी होतास ना, आता मी बिझी आहे. शौर्य विचारतो की मी. ऊर्जा म्हणते की हो, तुला भेटायला कोणीतरी आलं होतं ना. मग शौर्य मुद्दाम तिची फिरकी घेतो की ओ
कोणीतरी जेलस होतंय. अर्पिता आली होती. अर्पिताचं नाव घेताच ती म्हणते की शौर्य, जे काय बोलायचं असेल ते बोल, मला भरपूर काम आहे. शौर्याला इतकं तरी उमगतं की ऊर्जाचं नक्कीच काहीतरी बिनसलंय. इकडे आमदार अर्पितावरती इतका चिडलेला असतो, हे सगळं तुला आधीपासून माहीत होतं आणि तरीही तू आम्हाला काहीच सांगितलं नाही. तेव्हा अर्पिता रडायला लागते. ती समजावते की पप्पा प्लीज आता याच्यामध्ये तुम्ही काहीही करू नका, कारण मला शौर्याशी लग्न करायचंच नाही आहे. कारण तिने स्वतः माघार घेतलेली असते फक्त शौर्यासाठी. तेव्हा विक्रांत तिला दमदाटी करतो. हे गप्प बसा, तुझं लग्न शौर्याशीच होणार आहे आणि माझं तीर्थासोबत, यात काहीच बदल होणार नाही आहे. तेव्हा अर्पिता त्याला सांगते की विक्रांत, तुला जे करायचं आहे ते तू कर, मी तुझ्यामध्ये येतच नाही आहे, पण मला शौर्याशी लग्नच करायचं नाही आहे. जी गोष्ट अर्पिताला समजली ती आमदाराच्या डोक्यात शिरतच नाही. अर्पिता त्या सगळ्यांची समजूत घालते की पप्पा मला तुम्हीच सांगा की ज्याचं माझ्यावरती प्रेमच नाही आहे त्याच्याशी लग्न करून मी काय करू. आता तर आमदारसुद्धा तिच्यावरती दमदाटी करतो. हे तू मला नाही सांगायचं, जे जसं ठरवलं आहे ना ते तसंच होणार. अर्पिताच्या काळीच तुटतं. ती हात जोडून तिच्याच बापाला विनंती करते, पप्पा प्लीज, तुमचं राजकारण नाही आहे हे. तुमच्या राजकारणात, तुमच्या पक्षात जशा तुम्ही बाकीच्या लोकांवरती गोष्टी लादता ना, तशा माझ्यावरती लादू नका. शौर्याच्या मनात जर नसेलच तर हे लग्न मला करायचं नाही आहे. शौर्याचं प्रेम जिच्यावरती आहे त्याला तिच्याशीच लग्न करू द्यात. आणि ती रडत निघून जाते. आता हा विक्रांत तिच्यावरती इतका चिडलेला असतो. अरे काय डोकं फिरलंय का हिचं? अहो पप्पा काय बोलते ही? हिच्यामुळे तर माझंसुद्धा लग्न होणार नाही. मग ते काय नाही पप्पा, तुम्ही आत्ताच्या आत्ता जागीरदारांकडे जा आणि काय ते ठरवूनच या. हवं तर त्यांच्याकडून स्टॅम्प पेपरवरती लिहून आला की जसं ठरलंय तसंच लग्न होणार आहे. त्यापेक्षा मी तर मग तो रजिस्टर मॅरेजच करा. तेव्हा आमदार त्याच्यावरती भडकतो की तू जरा शांत बसतोस का? डोकं फिरवू नकोस माझं, थोडा विचार करायला वेळ दे जरा मला. आता हा आमदार हर्षवर्धनवरतीच खार खाऊन राहतो. नाही 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 नाही, आता काहीतरी वेगळाच खेळ खेळावा लागेल, जे जसं ठरवलं आहे तसंच घडवण्यासाठी. आणि अशा वेळी हर्षवर्धन जागीरदार तुमची कुठली तुखडी नस दाबायचे हे चांगलं माहिती आहे या शिर्केला. इकडे शौर्य ऊर्जाला विचारतो की बोल ऊर्जा, इतकं तरी मी तुला ओळखतो. नक्कीच ऊर्जाचं काहीतरी बिनसलंय याची खात्री असते शौर्याला. शेवटी ऊर्जा सांगून टाकते की खत्री सरांनी शेवटी नाही ऐकलं आणि मग माझ्या मनाविरुद्ध ते काम मला करावंच लागतंय. शौर्य विचारतो की पण का? आणि ओघाओघात ऊर्जा सांगून टाकते की पैसे घेतले होते ना मी त्यांच्याकडून. शौर्य विचारतो की पैसे? ऊर्जा आता ते टाळण्याचा प्रयत्न करते की नाही काही नाही. शौर्य तिला हट्टच धरून बसतो की बोल ऊर्जा. ऊर्जा काही सांगत नाही, पण शौर्याचं सगळं लक्षात येतं. त्याला आठवतं की ऊर्जाने पैसे त्याचे परत केले होते. शौर्य म्हणतो की आलं माझ्या लक्षात, त्यांच्याकडूनच पैसे घेऊन तू ते पैसे मला दिले होते ना. पण ऊर्जा मी एक काम करतो, ते पैसे तुला परत पाठवतो, ते पैसे दे, तुला हे सगळं करायची गरज नाही आहे. ऊर्जा ताडकन उठते. नाही शौर्य, हे बघ ते पैसे नको आहेत मला. शौर्य विचारतो की का ऊर्जा? आपण एकमेकांसाठी परके आहोत का? आपल्यात काही नातंच नाही आहे का? तेव्हा ऊर्जा अचानक बोलते की आपल्यात कोणतंच नातं नाही निर्माण होऊ शकत. आणि तिकडे शौर्याच्या काळजाचा ठोकाच चुकतो. शौर्य धक्क्याने विचारतो की पण असं का? तेव्हा ऊर्जा सांगते की कारण तुझं आणि माझं लग्न कधीच होणार नाही आहे. शौर्याला पुन्हा धक्का बसतो. शौर्य विचारतो की ऊर्जा तुला माझ्याबद्दल अजूनही राग आहे का? तेव्हा ऊर्जा सांगते की नाही शौर्य, पण आपलं लग्न कधी होऊच शकत नाही. आणि ती रागात फोन ठेवूनही देते आणि सोबत तो फोन स्विच ऑफही करून टाकते. शौर्य परत ट्राय करतो पण फोनच लागत नाही. त्याला कळून चुकतं की तिनं मुद्दाम फोन बंद ठेवलाय. शौर्य वैतागतो की किती वेडी मुलगी आहे यार ही. तिकडे ऊर्जा विचार करते की नाही शौर्य,
मला माहिती आहे की तुला माझ्याशी बोलायचं असेलच, पण मी हा फोन पुन्हा सुरू करणार नाही आहे. ती फोन आपल्या उराशी कवटाळून रडायला लागते. इकडे शौर्य विचार करतो की किती वेडी मुलगी आहे ही. ऊर्जा, मला कळतंय की तू तसा विचार का करतेस, कारण तुला असं वाटतं की मी अर्पिताशी लग्न करणार आहे. पण असं काही होणार नाही आहे ऊर्जा. मी तुझी भेट घेईन, तुझ्या समोर बसेन, तुझ्या डोळ्यात डोळे घालून हेच सांगेन की मला फक्त तुझ्याशी लग्न करायचं आहे. इकडे दिव्या आता आग लावून मोकळीच होते. दिव्या हर्षवर्धनलाच सल्ले द्यायला लागते की बाबा, अहो तुम्ही जास्तीचा विचार करून चिडचिड करू नका. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तर आपल्यापुढे हा आहे की आता शौर्याचं ऊर्जावरती प्रेम आहे, हे तर अर्पिताला सुद्धा कळले. तेव्हा विजया तिच्यावरती वचकते की तुला गप्प बसता येत नाही का गं? का तुम्हा दोघी बहिणीने ठरवलंयच या घरात शांतताच नांदू द्यायची नाही ते? आता ही अतिशहाणी दिव्या नको तिथे चोंबडेपणा शेवटी करतेच. मुदामच म्हणते की आई, आता ऊर्जावरचा राग तुम्ही माझ्यावरती का काढताय? खरं तर शौर्य आणि ऊर्जाचं एकमेकांवर प्रेम आहे ही गोष्ट मलाही माहिती नव्हती. तुमच्यासारखं मलाही आत्ताच कळतंय आणि मलासुद्धा तितकाच मोठा शॉक बसला या. ठीक आहे, तुम्हाला जर नसेल काही बोलायचं तर मी नाही बोलणार मध्ये, तुम्हाला आवडत नसेल तर. मग बाई शांत उभी राहा ना, कशाला उगाचच आगीत तेल ओतते. आता ती विजयाला म्हणते की पण आता आपल्याला हे विसरून कसं चालेल की तिच्यामुळेच आपल्या शौर्याच्या जीवावरती बेतलं होतं. आजीला इतका राग येतो ना या दिव्याचा, ती खुणावते. पण हिच्या तोंडाचा पट्टा बंद होईल तर ना? विजया धक्क्याने विचारते की तिच्यामुळे जीवावर बेतलंय म्हणजे? दिव्या सांगते की अहो आई, तुम्ही असं का विचार करताय? अहो ऊर्जाला गोळी चालवली होती ना, शौर्य मध्ये आला आणि म्हणून ती गोळी त्याला लागली आहे. खरं तर आदित्यला सुद्धा खूप राग येतो आज दिव्याचा. हर्षवर्धन दिव्यावरती रागावतो की दिव्या गप्प बस. विजयाने तुला काय सांगितलं कळलं नाही का? जा तुझ्या रूममध्ये निघून जा. विजया आता इतकी चवताळते की काय म्हणते ही मुलगी? त्या ऊर्जा शिंदेवरती चालवलेली गोळी माझ्या शौर्याला लागली. हर्षवर्धन तिला समजावतो की विजया प्लीज शांत हो. विजयाचा विचारते की का या घरात मला किंमत नाही आहे का? का माझ्या शब्दाला मान दिला जात नाही? का या घरात सतत गोष्टी माझ्याचपासून लपवल्या जातात? काय म्हणते ही मुलगी? त्या ऊर्जा शिंदेवरती चालवलेली गोळी माझ्या शौर्याला लागली, त्याच्या जीवावरती बेतलं. हर्षवर्धन वैतागतो की विजया, गोळी कोणावरती चालवली होती आणि ती कोणाला लागली याने काय फरक पडतो? तेव्हा विजया म्हणते की फरक पडतो, कारण ती गोळी ऊर्जा शिंदेवरती चालवली होती. तिच्यामुळे माझा शौर्य कोमात गेला. तिच्यामुळे इतकं मोठं संकट माझ्या मुलाच्या. विजया अख्खं घर डोक्यावर घेते आता. पण त्यावेळेसच विजया रागातच हर्षवर्धनला सांगून टाकते की ती मुलगी या घरात सून म्हणून कधीच येणार नाही. मी जीव देईन पण त्या मुलीला या घरात येऊ देणार नाही. आता मात्र विजयाचा निर्णय ऐकून दिव्याला मनातच गुदगुल्या होत असणार आहेत. आनंदाच्या उकळ्या फुटतात आणि ती स्वतःचा निर्णय ऐकून रागात निघून जाते. आजी जेव्हा दिव्याकडे पाहत असते ना, ते दिव्या गालात हसत असते. आता त्यानंतर दुसऱ्या दिवशी पद्मा ही ऊर्जाच्या घरी येते आणि विचारते की काकू, ऊर्जा कुठे? तिला भेटून पूर्वा खुश होते की पद्मा, अगं सकाळी सकाळी आज लवकर आलीस तू. तेव्हा पद्मा सांगते की हो, हुळबुटे साहेब केव्हापासून फोन करतात ऊर्जाताईला, ती फोन का घेत नाही आहे? तिचा फोन बंद आहे म्हणून त्यांनी मला फोन केला आहे. आम्हा दोघींना पण त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं आहे. तेव्हा पूर्वा विचार करते की फोन तिचा बंद आहे. अगं नाही, आणि ती फोन शोधते. अगं हो की, फोन बंद आहे तिचा. इतक्यातच पूर्वा विचारते की काय झालं, पण हुळबुटे साहेब का बोलावत आहेत? तेव्हा पद्मा सांगते की काय माहिती, काहीतरी केस संदर्भात काम आहे असं म्हणत होते ते. ऊर्जा येते आणि विचारते की अरे पद्मा, तू कधी आलीस? पद्मा सांगते की आत्ताच. पूर्वा विचारते की मनू, अगं तुझा फोन स्विच ऑफ आहे. तू रात्री चार्जिंगला लावलं नव्हतं का? बहुतेक बॅटरी संपली आहे वाटतं. अगं ते केव्हापासून हुळबुटे साहेब तुला फोन करतायत? तेव्हा ती विचारते की हुळबुटे पण का? पद्मा सांगते की ताई, त्यांनी बोलवलंय तुला पोलीस स्टेशनमध्ये, काहीतरी महत्त्वाचं काम आहे. तेव्हा ऊर्जा विचारते की अच्छा हो का, चल मग आपण निघूयात.
आता पूर्वा त्या दोघींना ओरडते की कुठेही जाणार नाही आहेत तुम्ही, आधी नाश्ता करायचा आणि मग जायचं. ऊर्जा म्हणते की आई तू जायच्या वेळेस खायचा विषय काढतेस हा. तेव्हा पूर्वा तिला अशी तटावते ना की मनू काही नाही आहे ते, तुम्ही दोघे आता बाहेर उन्हातानाचं फिरणार, तेही उपाशी पोटी का? गुपचूप इथे बसा आणि नाश्ता करून मग जा. ती नाश्ता आणण्यासाठी किचनमध्ये जाते आणि ऊर्जा विचारात पडते. आता ती नक्की शौर्याचा विचार करते की हुळबुटेने तिला बोलवलंय कशाचा माहीत नाही. भाग इथेच संपतोय, पुढे बघूयात. आता पुढे मात्र मोठा ट्विस्ट आला आहे. आदित्यला कोर्टाचं लेटर आलेलं असतं. तो हर्षवर्धनला दाखवतो की डॅड तुम्ही हे लेटर बघितलं नाही. पद्माच्या हेअरिंगच्या केसची डेट आली तेव्हा हर्षवर्धन धक्क्याने त्याच्याकडे बघतो. ऊर्जा फोन करून ही बातमी शौर्याच्या कानावरती घालते की शौर्य पुढच्या 10 दिवसात पद्माच्या केसची हेअरिंग असणार आहे. आता ऊर्जाकडे तर महत्त्वाचा एकही पुरावा नाही आहे. हर्षवर्धन तिकडे फुल तयारीत असतो. तो आता ऊर्जाला चॅलेंज करतो की ऊर्जा शिंदे आता 10 दिवस तुला जितकं जगायचं तितकं जगून घे. आता 10 दिवसांनी बघूयात कोण जिंकतं आणि कोण हरतं ते. पण फक्त 10 दिवसाचा वेळ आहे. आता शौर्याच्या मदतीने ऊर्जा ठोस पुरावा मिळवू शकेल का? म्हणजे हा 10 दिवसांचा प्रवास पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार आहे आणि त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा.